जेव्हा बीड जळत होतं त्या संदीप क्षीरसागराचे लेकर त्या घरात जळून गेले असते, परंतु ते लेकर तेथील मुस्लिम समाजाने वाचवण्याचं काम केलं. पण हा हरामखोर त्या जरांग्याच्या पायापासून जाऊन लोटांगण घेण्याचं काम करतो. आस्तीचा काळ उभा करायला तो आस्तीचा जब्या, आस्तीचा जब्या मुंडे साहेबांमुळे त्याला राजकीय जीवनदान मिळालं भामट्याला. आणि आता पंकजाताई आणि धनुभाऊ निवडून आला आणि त्या भामट्याने जात दाखवण्याचं काम केलं. तो हरामखोर चंद्रचूड खासदार ते काय वेळेला करतो भामट्या. आमचं चुकलं, आमच्या काही ओबीसीचं चुकलं. त्या चंदन चोराला कुठलंच काही कळत नाही, त्याला मतदान केलं आणि त्याला खासदार करण्याचं काम केलं. बीडचा बेवडा आमदार म्हणायला ओबीसीतून जन्म घेतला भामट्याने, चुलत्याचा झाला नाही. ज्या चुलत्याच्या जीवावर मोठा झाला त्या चुलत्यासोबत गद्दारी केली त्याने. आणि आता त्या जरांगेच्या पाया पडतो, जरांगेला सपोर्ट करतो. अरे भामट्या, धनुभाऊने आणि पंकजाताईने जर ठरवलं असतं तर त्याचं डिपॉझिट नक्की झालं असतं. आणि तो आता अरे घरच्या पुतण्याचा तू झाला नाही त्या जयसिंहचा, तू काय ओबीसीचा होणार आहे. त्यामुळे त्या डांगराची शेवटची आमदारकी अशी लिहून त्यांनी ठेवावी. आणि येणाऱ्या काळात आपल्या मतदारसंघामध्ये, माजलगाव मतदारसंघामध्ये माधव तात्या निर्मळांसारखा आमदार तिने घालला पाहिजे, आपला आमदार झाला पाहिजे. त्यामुळे आतापासून आपण कामाला लागायचं. देवराईचा बेवडा आमदार, बीडचा बेवडा आमदार, त्या ओबीसीतून जन्म घेतला भामट्याने, चुलत्याचा झाला नाही. ज्या चुलत्याच्या जीवावर मोठा झाला त्या चुलत्यासोबत गद्दारी केली त्याने. आणि आता त्या जरांगेच्या पाया पडण्याचं काम करतो. जेव्हा बीड जळत होतं त्या संदीप क्षीरसागराचे लेकर त्या घरात जळून गेले असते, परंतु ते लेकर तेथील मुस्लिम समाजाने वाचवण्याचं काम केलं. पण हा हरामखोर त्या जरांग्याच्या पायापासून जाऊन लोटांगण घेण्याचं काम करतो. आस्तीचा काळ उभा करायला तो आस्तीचा जब्या, आस्तीचा जब्या मुंडे साहेबांमुळे त्याला राजकीय जीवनदान मिळालं भामट्याला. पंकजाताई आणि धनुभाऊ निवडून आला आणि त्या भामट्याने जात दाखवण्याचं काम केलं. त्यामुळे ह्या भामट्यांना आता आपल्या हृदयात ठेवायचं, याला दाखवून द्यायचं, आपल्या हृदयात आठवण ठेवायची की यांनी आपल्याला आपल्या उपकाराची परतफेड आपल्याला केली.